माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। देगाव तालुका पंढरपूर येथे देगाव ते बाबुळगाव जाणाऱ्या रोडवर यादव यांच्या वीटभट्टीजवळ करण्यात आलेल्या अवैध वाळू साठ्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने कारवाई केली। या कारवाईत 2 टिप्पर, 1 JCB व 8 ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांना गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांच्या कार्यालयाकडील पोलीस पथकातील पोलीस अंमलदार हे देगाव येथे गेले। देगाव ते बाबुळगाव जाणाऱ्या रोडवर यादव यांच्या वीटभट्टीजवळ मोकळ्या जागेत वाळू साठा दिसून आला। वाळू JCB मशीनच्या सहाय्याने 2 टिप्पर वाहनात भरत असल्याचे दिसून आले। तेव्हा टिप्पर आणि JCB तसेच चालकास जागीच पकडण्यात आले। JCB चालक प्रवीण नानासाहेब बोराटे वय वर्ष 35 राहणार पंढरपूर, तसेच टिप्पर चालक विश्वास हनुमान चव्हाण राहणार पंढरपूर, तर मालक बालाजी मारुती पवार राहणार देगाव असे असल्याचे सांगितले। तर टिप्पर मालकाचे नाव विचारले असता त्यांनी सदरचे टिप्पर हे सोमनाथ जाधव राहणार देगाव यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले। 2 टिप्पर प्रत्येकी 4 ब्रास वाळू भरल्याचे दिसून आले। त्यापैकी एक टिप्पर WB 53B 1430 व दुसरा टिप्पर क्रमांक MS 13 DQ 2858 व बिगर क्रमांकाचा JCB ताब्यात घेण्यात आला असून यावेळी 8 ब्रास वाळू साठा मिळून पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी ग्राम महसूल अधिकारी DP कोताळकर यांना बोलावून माहिती देऊन पुढील कारवाई कामासाठी तसेच वाळू ताब्यात घेण्यासाठी बोलावले। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भोसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल रोकडे, खिलारे रोंगे, पोलीस नाईक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल हुलजंती लोंढे यांनी पार पाडली। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।